24 जानेवारी 2024 रोजी नाशिक शहराच्या तिडके कॉलनी परिसरात नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे। भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग करण्याच्या आरोपाखाली हुजैर अब्दुल अजीज शेख वय वर्ष 30 या उच्च शिक्षित तरुणाला एटीएसने नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून अटक केली। इसिस आणि इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनांना फंडिंग आणि सहकार्य करण्याच्या आरोपाखाली ही अटक केल्याचं सांगण्यात आले आहे। आरोपी शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये एटीएसची पथके रवाना करण्यात आली असून एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। पाकिस्तानी महिला राबिया उर्फ ओसामा या महिलेच्या सांगण्यावरून आरोपीने टेरर फंडिंग केल्याचे सांगितले आहे। तिडके कॉलनी परिसरातील घरात आरोपींच्या झडतीत 7 मोबाईल, लॅपटॉप आणि 3 जुने सिम कार्ड हस्तगत करण्यात आले आहेत। सरकारी वकील अजय मिसर यांच्या जबरदस्त युक्तिवादानंतर आरोपी शेखला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या कालच्या कारवाईने परिसरात खळबळ माजली असून एक प्रकारे भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल, नाशिक। याच्यात प्रथमदर्शनी चौकशी जी करण्यात आली त्या चौकशीत काही मनी ट्रेल जे काही पैसे एका महिलेच्या सांगण्यावरनं हे काही बँकेच्या माध्यमातून हे वळते करण्यात आलेले आहे असं प्रथमदर्शनी या केसमध्ये आलेलं आहे। याच्यात महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा ह्या राज्यातल्या काही बँकांमध्ये ह्या आरोपीचे खाते आहेत आणि ह्या खात्यांमधून हे पैसे हे वळते करण्यात आलेले आहेत। राबिया उर्फ ओसामा ह्या महिलेच्या सांगण्यावरनं हे कृत्य झालेलं आहे। याच्यात असे कोर्टासमोर आज सांगण्यात आलं की 2019मध्ये जे बॅटल ऑफ बाबूज म्हणजे ह्या ISचे जी लढाई झाली होती 2019मध्ये त्यात जे लोक दगावले गेले त्यांच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत त्यांच्या चरितार्थासाठी हा पैसा ह्या ISI या संघटनेचा कट्टर समर्थक म्हणून या आरोपीने पाठवलेला आहे असं प्रथमदर्शनी निष्पन्न झालं आहे। तो मनी ट्रेल शोधणं, त्याच्यात अन्य कोण लोक आहेत ह्या आरोपीच्या नावे किंवा काही कंपन्याज आहेत, काही कंपनीजमध्ये तो भागीदार आहे त्याबद्दलचा पुढील तपास करणं। ही जी महिला आहे हिचं IP लोकेशन सिरिया बॉर्डरवर मिळतं आहे तर त्या तिथले काही कनेक्टिव्हिटीज आहेत का याबाबत चौकशी करण्यासाठी कस्टडी मागण्यात आली आणि मेहरबान कोर्टाने हे कागदपत्र बघून तपासाची प्रगती बघून ही 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड इनिशियल स्टेजला दिलेला आहे।